सो हा आहे श्रीमईचा नवीन किचन सेट, ज्याला आपण स्वयंपाकघर असं म्हणूया. आणि श्रीमईने या स्वयंपाकघरामध्ये म्हणजे तिचं सगळं जे टेबलवर मांडलेलं आहे, पूर्ण ओटा आहे, तो टेबल म्हणजे तिचा ओटा आहे. आणि ओट्यावरती आता गॅस लावलेला आहे, सोबत त्याच्या गॅसच्या टाकी पण आहे. आणि ते सगळं काही खेळभांडे, सर्व काही खेळभांडे तिथे ठेवलेले आहेत. आणि ती आता बनवत आहे वाटाण्याची भाजी, जे की तिच्या बाबांसाठी आहे. काय बनवायलीस बाबांसाठी? काय काय बनवलं बाबांसाठी? ही वाटाण्याची भाजी का? वाटाणे पडले. कसं पडायलेत वाटाणे? तुझ्या हातातून पडायलेत. हो बरं. वाटाण्याच्या भाजीमध्ये काय काय टाकलं? मिरची. अजून इकडे बघू काय काय याच्यामध्ये. थँक्यू श्रीमई. हे माझ्यासाठी का बाबांसाठी? माझ्यासाठी नाही आहेत की. हे आहेत श्रीमईचे वाटाण्याची रेसिपी. आणि याच्यामध्ये ती काय काय टाकलं? कांदा आणि मिरची. खूपच छान झालेली आहे एकदम. आणि याच्यासोबत काय चपाती का भाकर? चपाती. ओके. सो आता कुठली भाजी करायलीस तू? अच्छा, मेथीची पण भाजी होत आहे. म्हणजे ॲट अ टाइम 2-3 भाज्या होत आहेत आमच्याकडे. सो सगळ्यांनी या जेवायला. कुठली भाजी बनवत आहे श्रीमई? मग सगळ्यांनी जेवायला यायचं आहे. सो सगळ्यांनी तुम्हाला जेवायला यायचं आहे. श्रीमई बनवत आहे मेथीची भाजी, नुसता कांदा टाकून. वाटाण्याची भाजी पण झालेली आहे. त्याच्यामध्ये तिने मिरची आणि कांदा टाकलेला आहे, जे की दिसत नाही आहे. इनविजिबल कांदा आहे आणि मिरची आहे. सो तुम्हाला आज रात्रीचं जेवण आमच्याकडेच करायचं आहे. सोबत तुम्हाला चपाती पण भेटणार आहे याच्यासोबत. सो तुम्ही रात्रीचं जेवण तुमच्या घरी न करता आमच्याकडे जेवण करा. ओके हो ना श्रीमई?